च्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत दोन नवीन चेहरे जोडले गेलेले आहेत. त्यातला एक चेहरा थोडासा जुनाच आहे आपल्यासाठी, पण आज आपण एक नवीन सब्जेक्ट घेऊन येतो. सब्जेक्ट्स कसे आहेत की आपण एक चिट्स काढल्या तिथे. त्या चिट्समध्ये विविध टॉपिक्स आहेत, त्यावर आपण विविध सरणींनी विचार करणार आहोत. तर हे 4 विचारांचे संगम आपल्याला पाहायला मिळतील. तर चालू करूया आजचा परघरीचा व्हिडिओ. तर पहिली चिठ्ठी मीच काढतो. सो द फर्स्ट टॉपिक इज रिलेशनशिप. सो रिलेशनशिपचं चालू करायचं असेल तर आजची जी परिस्थिती आहे रिलेशनशिपची ती कशी चालू आहे की आता समजा आपण एक तरुण आहेत, आपल्यामध्ये कळतं आपल्याला की काय काय घटना चालू आहेत. तर एक प्रकारचा खेळ करून टाकला आहे, पोरखेळ की काय त्यांना कमिटमेंट नावाचा प्रकार आहे, का त्यांना लॉयल्टी नावाचा प्रकार आहे. त्यांना ते फक्त एक गेम असल्यासारखं खेळतात. मग इसं तुला काय वाटतं की तरुण कसं त्यांचं रिलेशनशिप चालवायला त्या काळात? तू जसं म्हणलास तसं की आजकालचे मुलं मुली कमिटमेंटचा विषयच नाही आहे त्यांच्यामध्ये, की एकमेकांना कमिटमेंट न देता किंवा की टेम्पररी रिलेशनशिप्स वाढलेत. म्हणजे की जिथपर्यंत चालतंय तिथपर्यंत चालू द्या, त्याच्या पुढून जे होईल ते होईल. किंवा एकमेकांना त्रास देणं, ह्या पण गोष्टी वाढल्यात की खूप कमी वयामध्ये पोरी यामध्ये पडायला लागल्यात. की आणि म्हणजे मोस्ट ऑफ लोकांचं कसं झालंय की मी जितकं बघते की एकदम हाय क्लास मुली, एकदम चांगल्या घरातल्या सुशिक्षित घरातल्या मुली, त्यांची चॉईस एकदमच छपरी पोरांसोबत म्हणजे ते राहायला लागलेत. किंवा हे माझं तसं म्हणणं नाही आहे की की मी श्रीमंत आहे म्हणजे माझा मित्र पण श्रीमंतच असला पाहिजे असं नाही आहे. पण आपण फक्त मैत्री करत नाही आहोत, त्याच्यासोबत पुढच्याही गोष्टी करायला लागलोत किंवा त्याची संगत, त्याच्या सगळ्या गोष्टी, त्याचा इम्पॅक्ट आपल्या पण जीवनावर पडू शकतो. हे आजकाल कोणाला कळत नाहीये. कोणावर प्रेम केलं पाहिजे किंवा प्रेम म्हणजे काय हेच माहिती नाही आणि चाललेत रिलेशनशिपमध्ये. म्हणजे कितीतरी मुली पळून चालल्यात, लोकांना कळतच नाही आपण काय वागायला लागलो. म्हणजे आपले आई वडील इतके कष्ट करायला लागले. ठीक आहे, प्रेम करणं काय चुकीची गोष्ट नाही आहे माझ्या मते तरी, पण योग्य माणूस पाहिजे, ती योग्य वेळ पाहिजे प्रेमात पडायची. पण त्या गोष्टी निभावता येत असतील तरच प्रेम करावं, मला असं वाटतं. की आजकाल ते तसं काही राहिलेलंच नाही. प्रेम नाहीच पाहिजे कोणाला. प्रेम नकोय लोकांना. त्यांना एक टेम्पररी, मी फ्री आहे तर माझ्यासोबत कोण टाइम स्पेंड करू शकेल, मग त्यातल्या त्यात मला आवडणारी व्यक्ती असेल तर गुड. ते तर आहेच, पण प्रेम नाहीच पाहिजे कोणाला. फक्त सगळ्यांना फक्त एक सोबत पाहिजे, ते पण टेम्पररी पाहिजे. टेम्पररी, कारण की परमनंट असेल तर माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटीज येतील किंवा मला जबाबदारी नकोय, जबाबदारी कमिटमेंट द्यायचं नाहीये कोणाला. कारण की कमिटमेंट सोबत खूप साऱ्या गोष्टी येतात. बाकी मी कॅज्युअल वे मी काही करेल, काय विषय नाही, पण मला त्याला फॉर्मल करायचं नाही किंवा मला कमिटेड व्हायचं नाही. या एक मेन गोष्ट आजकालच्या ह्याच्यात बिग पार्ट मला हे वेब सिरीज आणि मूवीजचा वाटतो. खूप त्याच्यात असं पोर्ट्रे केलं जातं की जी मेन कॅरेक्टर आहे ते कोणता तरी गुंडा आहे, कोणता तरी दारुड आहे, आणि ते असं केलं की त्यानं गोष्टी अचीव करता येते. त्याच्यात काही मॅनर्स नाहीत समज, किंवा त्यात काही डिसन्सी नाहीये. म्हणून हे जे चांगले सोन्यासारखे मुलं आहेत ना, ते मागं सुटले जातात. कारण काय भारी वाटतं, काय फुल वाटतं आपल्याला, काहीच नाही. एखादा स्टँडर्ड मुलगा, एखादा शांत मुलगा किंवा बाबा रोज ऑफिसला जातोय घरी येतोय, ऑफिसला जातोय घरी येतोय, हे मुलं कोणालाच आवडत नाहीत आज. पण त्याच जागी जर तो मुलगा, ठीक आहे बाबा मी कधीतरी शनिवार रविवार दारू पितो किंवा मी कधीतरी चिल मारण्यासाठी मित्रांसोबत सिगरेट ओढतो, हे करतो, त्या गोष्टींचे पोरींना त्या अट्रॅक्ट करायला लागलेत. म्हणजे मी असं म्हणत नाही की कुणी म्हणजे कुणाला पर्सनली नाही हे करत आहे, पण आता खूप चॅनलवर सिरियल्समध्ये पिक्चरमध्ये हेच दाखवत आहेत की मी दारू वगैरे पितो. ती पोरगी म्हणते चालेल ना, मग मी पण पिते तुझ्यासोबत. म्हणजे अरे आपल्या घरून केलेले संस्कार कुठेतरी म्हणजे चुकीच्या मार्गाला चाललोय आपण. त्या संस्कारांचा काही म्हणजे राहतच नाहीये तिथे, व्हॅल्यूज संपायला लागली. काय वाटतं? फक्त प्रेमामध्येच नाही, फ्रेंडशिपमध्ये पण ह्याच गोष्टी आलेल्या आहेत की एक तर लोक सेल्फिश झाले सगळ्यात मेन. मला त्रास नाही झाला पाहिजे, मला रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे नाहीत, मला काहीच नाही झालं पाहिजे, पण मला बोलायला, माझ्यासोबत फिरायला मला पर्सन पाहिजे. दॅट्स इट. एवढंच त्यांचा मेजर मोठो असतो. तुला काय वाटतं पियुष? आता पहिली गोष्ट आहे, जेन्झी लोकांची लाईफस्टाईल अशी आहे की सोशल मीडिया वापरतात, वेब सिरीज बिंज मारतात एका रात्रीतनं एक सीझन वगैरे वगैरे. आणि
मला असं वाटतं की पोरींचं आणि पोरांचं बी थोडंसं, पोरांना तर ते सोडाच, तेच ते नसते काही, पोरांचे एक हे असते की स्वतः चांगलं राहणं, स्वतः जीवनात काहीतरी चांगलं करणं, आणि देन कोणत्या पोरीला एक मॅच्युअर वेमध्ये तिला डेटवर विचारणं किंवा तिला डेट करणं, हे तर खूप दूरचं राहिलं. ठीक आहे, पोरींचं आणि पोरांचं दोघांचं पण म्हणेल मी की ते एक मोर आयडियलाइज्ड नसते का, की मला असा पार्टनर पाहिजे, जे की रियालिटीच्या दूर जातो, तो मोर फॅन्टसी होतो. आणि फॅन्टसी जेव्हा असते ना, तर ते रियालिटी सोबत कम्पीट नाही करू शकत. भिंत उभं राहते फॅन्टसीची मध्ये. म्हणजे समज एखादी पोरीनं खरंच खूप फॅन्टसी मॅन बनवला की मला असा पोरगा पाहिजे, आणि तो तसा नसतोच ना, की रियालिटीमध्ये फॉल्ट असतातच, फ्लॉज असतात लोकांमध्ये. तर मला असं वाटतं की मोर रियालिटी बेस्ड किंवा एक मॅच्युअर वेमध्ये आपण कोणत्या पर्सनला कनेक्ट करणं, डेट करणं, त्याच्यात एक लेवलची मॅच्युरिटी असणं, अंडरस्टँडिंग असणं, त्याच्यात आपल्या पुढच्या व्यक्तीच्या बाउंड्रीजची रिस्पेक्ट असणं, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ते एक मला एक बेस वाटतो एक चांगल्या रिलेशनशिपचा. मग ते रिलेशनशिप असो, फ्रेंडशिप असो, वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, ह्याच जर नीट केला नाही तर बाकीचं मग आपण किती फिरलो सोबत वगैरे, तर ते रिलेशनशिपला ते एक स्टेबल नाही राहत असं वाटतं मला. सो आणि नॉन कमिटल जरी असलं ना, की जसं तुम्ही म्हणालात की नॉन कमिटल, पण दोघांच्या साईडनं नॉन कमिटल असेल तर हेल्दी असू शकतं ते. ठीक आहे, म्हणजे आता त्याच्यात खूप सारे डायनॅमिक्स आहेत की असं नाही की नॉन कमिटल आहे म्हणून ते अनहेल्दीच आहे, टॉक्सिकच आहे, तसं काही नाही. सो मला असं वाटतं की ते स्वतःला विचारलं पाहिजे की हे रिलेशनशिप कसं चालतंय, ह्याच्यातले आपले काय सुरू आहे गोष्टी, आणि हे आपल्यासाठी चांगले आहे का, त्या पुढच्या व्यक्तीसाठी चांगलं आहे का, आपण एक व्यक्ती म्हणून चांगले आहोत का ह्या रिलेशनशिपमध्ये, का आपण एक पुढच्या पर्सनचा यूज करतोय किंवा पुढचा पर्सन आपलं यूज करतोय, हे सगळं आपण विचार केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की जी रिलेशनशिपची जी क्वालिटी आहे ती डिटरमाइन करते आपल्या लाईफची क्वालिटी, की लाईक कोणाचं रिलेशनशिप जर चांगलं नसेल आणि त्याच्यात सगळं टॉक्सिक असेल तर ते आपल्या जीवनाची क्वालिटी पण, आपल्या मानसिक स्थितीची क्वालिटी पण अफेक्ट करते. सो मला असं वाटतं की जे इन दी एंड जे रिलेशनशिप आहे ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ते एका मॅच्युरिटी अंडरस्टँडिंग वेमध्ये हँडल केली पाहिजे. मग आता ते रिलेशनशिप मधला माणूस सगळ्यात क्लोजेस्ट असतो ना आपला, आपण ते चूज करायला पाहिजे एक चांगल्या बुद्धी ठेवून आपल्या मनात. पण आयडिया काय झाली की करप्ट झाल्यात गोष्टी, प्रेमाची पण व्याख्या दूषित झाली आणि रिलेशनशिपची पण व्याख्या दूषित झाली. लोकांना काय वाटतं की कशाला पण प्रेमाचं नाव देतात. समजा उद्या चालून एका पोरीला मी प्रपोज मारलं, त्या पोरीनं मला रिजेक्ट केलं, मग माझ्यासाठी ती विलन झाली, मला आता प्रेम नाही, माझा तिच्यावर तिरस्कार आहे, ह्याला प्रेम म्हणतात. आणि त्याच्याबद्दल रुमर्स पसरायला मी मोकळा. हा, पण हे तर खूप वाढले. म्हणजे की एखादी मुलगी थोडीशी म्हणजे फ्रेंडशिप आहे, समजा फ्रेंडशिप आहे, फ्रेंडशिप नंतर एखाद्या मुलानी और मुलीनी प्रपोज केलंय त्याला की बाबा तू मला आवडतो सर, तू मला आवडतेस, आपण पुढे जाऊ शकतो का. आणि ती किंवा तो त्याच्यापैकी एखाद्या व्यक्तीने जर नाही म्हणलं की नाही बाबा मला हे फ्रेंडशिप पुरतंच ठेवायचं, मला ह्याच्या पुढे जायचं नाही, तर ह्याच्या पुढचं जे त्यांचं नातं आहे इतकं बिघडायला लागले ना की त्यांनी मला नाही म्हणलं म्हणजे तो वाईट, किंवा मग त्यांनी माझा यूज केला और तिने माझा यूज केला, कामाला बरा मी लागत होतो, ह्या गोष्टी पसरायला लागले. म्हणजे भले त्या दोघांमध्ये खूप अंडरस्टँडिंग होती, खूप ते दोघं जण क्लोज होते, पण ॲज अ फ्रेंड म्हणून मग ते रिलेशनशिप खूप वेगळी राहिली, फ्रेंडशिप वेगळी राहिली. मग रिलेशनशिपसाठी जर कुणी नाही म्हणतंय तर ते त्याला आपण असं डायरेक्ट चुकीचं म्हणू शकतो का, काय वाटतं? चुकीचं म्हणू शकतो. चुकीचं कसं, मग ते अपेक्षांचा बाजारच झाला ना त्यांच्या. म्हणजे आपण कुठल्याही नात्यात असं अपेक्षा ठेवूनच बोलतोय, फ्रेंडशिपच्या नात्यात, रिलेशनशिपच्या नात्यात, किंवा या व्यक्तीकडून मला जर ह्या पर्टिक्युलर गोष्टी मिळाल्या तरच ही व्यक्ती माझ्यासाठी चांगली आहे और ही व्यक्ती चांगली आहे, असं आजकाल व्हायला लागलंय. किंवा नाही म्हणलं म्हणजे हिचा आता मी खेळ करतो, मग हिचे मी काय फ्रेंडशिपमध्ये अरे नॉर्मल फोटोज अपलोड करणं, इंस्टाग्रामवर ब्लॅकमेलिंग करणं, ह्या गोष्टी वाढायला लागल्यात. आणि यामुळे भरपूर चुकीच्या गोष्टी घडायला लागल्यात. भारतामध्ये तर हे खूप वाढले, मराठवाड्यात तर त्याच्याहून म्हणजे खूप जास्त प्रमाणात झाले ह्या गोष्टी. तुला काय वाटतं त्याच्यावर? आहेत ह्या गोष्टी, पण मला दुसऱ्या पॉईंटवर बोलायचं की मी एक आर्टिकल वाचला होता ज्यामध्ये इंडियामध्ये वुमन्सला लग्नच करायचं नाही आहे. त्याचं रिझन काय असू शकतं म्हणलं तर त्यांना इंडिपेंडंट व्हायचं आहे,
त्यांना त्यांचा पैसा कमवायचा आहे, त्यांना कमिटमेंट नाही पाहिजे आणि बाकी ज्या फिजिकल नीड्स असतात त्या अशाही पूर्ण होऊ शकतात. म्हणून त्यांना मॅरेज सिस्टीमच नको आहे आता. कारण की जर मॅरेज सिस्टीम आली तर खूप जरा जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज आल्या, रिस्पॉन्सिबिलिटीसोबत खूप गोष्टी येतात की काही सॅक्रिफाईस करावं लागतं किंवा काही ॲडजस्टमेंट करावं लागतं. हे सगळं कोणालाच नको आहे किंवा कुठल्या एका वुमनला तर नकोच आहे. त्यामुळे इंडियातला तर मॅरेजचा रेट जर आणखीन जर एक 10-15 वर्षाने म्हणलं तर लग्नच करणार नाहीत लोक. कायच गरज पडते लग्नाची. लिव्ह इन वाढलं ना. ते काय म्हणतात बिना कमिटमेंटचं त्यांना सगळं अनुभव पाहिजे. एक तेच ती म्हणजे ती म्हणली ते वर्क लागतं. समजा जर एखादी रिलेशनशिप पुढे न्यायची असेल तर तेच म्हणजे की बाबा आपण म्हणजे आधी कसं होतं की आपल्या आई वडिलांच्या काळात काय होतं की लग्न झाल्यानंतरच्या गोष्टी म्हणजे सोबत देवीला जाणं, सोबत देवदर्शन करणं, हे आधीच्या काळात कसं होतं की बाबा लग्न झाल्यानंतरच्या हे विधीच होते एका अर्थी. आता तसं नाहीये. आता लोक रिलेशनशिप म्हणता येईल किंवा लिव्ह इन मध्ये राहत आहेत, त्याच्यामध्ये काय म्हणजे काही राहतच नाही ना, भिंतच राहत नाही. 2 व्यक्तींमध्ये काही डिस्टन्सच राहत नाही की ते ऑलरेडी ते म्हणजे सगळं लग्नाशिवाय सगळ्या गोष्टी घडायला लागल्यात. मग लग्न कशाला करायचं? म्हणजे ते बंधन नकोय आपल्याला, फ्री राहायचं त्याच्यापासून. फक्त फॅमिलीसाठी लग्न करतायत, त्याच्यानंतर 2 वर्षात डिवोर्स व्हायला लागलेत. मग त्यामुळे डिवोर्सचं प्रमाण वाढायला लागले. मग हे कितपत योग्य? म्हणजे ह्याच्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असू शकतो, ते म्हणजे आपल्याला मान्यच आहे. पण लिव्ह इन मध्ये राहण्यामुळे लग्नाचं व्याख्या बदलायला लागली. लग्न सुद्धा आजकाल पोरी असं करायला लागलेत की हा ठीक आहे, एक फक्त घरच्यांना दाखवण्यासाठी मी तुझी बायको आहे और तू माझा नवरा आहेस, ह्याच्या पलीकडे आपलं काही नातं नाही. आणि मग त्याचं बाहेर अफेअर आहे, हिचं बाहेर अफेअर आहे, मग लगेच डिवोर्स आहे का तर आमचं पटलं नाही म्हणून. म्हणजे ते आधीपासून ठरलेलं आहे. मग याच्यामध्ये आई वडिलांनाच धोका बसायला लागला. आई वडीलच जास्त खचून चाललेत की आपण कुठेतरी कमी पडलो. हे सगळं सर्कल, ही सायकल चालूच राहणार आहे. आणि अजून काही दिवसांनी जर म्हणजे असंच घडत गेलं तर ही म्हणली तसं ते मॅरेजचं काही राहणारच नाही, व्हॅल्यूच नाही, आताच नाही, नीडच नाही राहणार व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा. अरे कोणाला ऍडजस्ट कोणाला करायचं? आधीच्या काळात कसं होतं, 2 माणसं होते आणि त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. आता ऑप्शन्स प्रेझेंट व्हायलेत. येस, मला जर माझ्या नवऱ्यानं वाईट वागवलं तर माझ्या इंस्टाग्रामवर 2 पोरं वाटत बघायला. वाट बघायला. राईट. मग त्याच्यामुळे काही कॉन्सिक्वेन्सेस राहिले नाहीत ना गोष्टींना. करेक्ट. आणि याच्यामध्ये आपण पॅरेंट्सला दोष नाही देऊ शकत, अजिबातच नाही देऊ शकत. कारण आपला रस्ता ना आपण आखलेला असतो. घरच्यांनी मला किती सांगितले की बाबा नाही हे असंच वागायचे, पण मी दाराच्या बाहेर गेल्यावर काय वागते ते माझ्या रूल्सच्या बाहेर वागते का मी? पण मला माहिती आहे ना, घरच्यांनी मला हे सांगितले, पण मला काय करायचंय? मी जर माझ्या वेगळ्या व्याख्या मांडत गेले तर मग ते चुकणारच ना. नाही, पण इंडिपेंडेंट होणं आणि नीड न भासणं ही चुकीची गोष्ट तर नाहीये ना. ऍज चुकीची नाहीये ही गोष्ट. हे बघ, नीड नसणं म्हणजे 4 ऑप्शन मध्ये ठेवून मला एकाची नीड नाहीये. कोणाला वाटतं की मी सगळ्या घराची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी, कोणाला वाटतं की मी सगळ्यांसाठी ऍडजस्ट करावं, नाहीच वाटत. तेच ना, म्हणजे की हे व्याख्या चुकायला लागली. मला ऍडजस्ट करायला लागेल यापेक्षा मी सगळे मिळून, समजा नवरा बायको आहेत, तू थोडं ऍडजस्ट कर, मी थोडं ऍडजस्ट कर. बरं ते जे समजा ही जी काय म्हणतात इंडिपेंडेंट होईल ते स्वतःपासून पळायलेत का, म्हणजे ह्या रिस्पॉन्सिबिलिटी पासून पळायलेत? हा, रिस्पॉन्सिबिलिटी पासून पळालेत. कारण की आम्ही इतकं जगलोय, इतकं म्हणजे शिक्षण घेतलंय, हे घेतलंय, ते घेतलंय, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला नाही घेतलेलं आहे. आम्ही इतकंच कमवतो किंवा काही करतो तर ते मी स्वतःवर उडू शकते ना. तर मी त्यातला अर्धा हिस्सा काढून मी घरी द्यायचा आणि घरी स्वयंपाक करायचा, लेकराला वाढ का म्हणून मी करेल. एक झालंय आजकाल. पण मला बर्ड म्हणून जगायचं. पण मला असं वाटतंय की इंडिपेंडंट ह्याचा सगळ्यात जास्त म्हणजे हा विचार येण्याचा इम्पॅक्ट मला तर सोशल मीडिया असू शकते की हा फिरायला गेला, ह्याची लाईफ ह्यानं लग्न नाही केलं आणि हे त्याच्यामुळे हा, मग मला पण तेच वाटतं, अच्छा म्हणजे लग्न हे सगळ्यात मेन गोष्ट आहे जिथे आपण अडकून बसतोय. पण ऍक्च्युली ते अडकणं नसून ते एक लाईफचं रिअश्युरन्स आहे की तुम्ही एक म्हातारं झाल्यानंतर मी करणार काय, किंवा एक तुम्ही फिरा, तुम्ही काही करायचं ते करा, पण तुम्ही जर पार्टनर असेल ना तर तुम्हाला नाही माहीत तुम्ही काय काय करू शकता किंवा किती हे करू शकता. पण नाहीच पाहिजे ना, रिस्पॉन्सिबिलिटीच नाही पाहिजे. कारण की एका पार्टनरसोबत त्याच्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी येते, पुढच्या स्वतःच्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी येते किंवा सगळ्याच गोष्टी. आणि मेनली फिमेल्समध्ये हे खूप गोष्टी जास्त हे असते की मे बी मिथ असेल किंवा भीती असेल एक कुठल्या तरी प्रकारची की रिस्पॉन्सिबिलिटी येणं म्हणजे आपलं करिअर सगळं देणं. आणि करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते, ती एका लग्नासाठी किंवा एका पर्सनसाठी आपण नाही हे करू शकत. याचं मला असं वाटतं की
2000 समजा 20च्या नंतरचं जास्त वाढले, कोरोनानंतर ह्या गोष्टी वाढल्यात की मुली इंडिपेंडेंट व्हायला लागल्यात. मग सगळ्यांना असं वाटतंय की मुलींनी जेव्हा पैसे कमवायला लागतील स्वतःचं तेव्हा त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी नको आहे. पण ह्याची खरी चूक म्हणण्यापेक्षा हे बदललं कशामुळे की आधीपासूनच मुलींनी फक्त घरामध्ये राहायचं किंवा मुलींनी जे ते चूल मूल वगैरे ही जी प्रथा होती इतकंच मुलींना गृहीत धरलं जायचं की बाबा माणूस बाहेरून कमवून आणतोय तर त्याचं फक्त आल्यावर त्याला जेवायला वगैरे वाढणं, हे करणं, घरची धुनी भांडी करणं, घर सांभाळणं इतकंच मुलींचं कर्तव्य आहे असं वाटत होतं. आणि हे मुलींवर बिंबवलं गेलं. त्याच्यामुळे कित्येक म्हणजे नवऱ्यांनी बायकोला मारणं हे वाढलं की तू हे नाही केलंस मग मी एवढं कमवून आणतोय तर तू करायला पाहिजेस. मग मुलींचं हे तेव्हापासून वाढलं. मला असं वाटतं की मी पण जर कमवलं, मी पण जर घराला हातभार लावला, मी इंडिपेंडेंट झाले तर मला माझ्या नवऱ्याला जर गिफ्ट द्यायचे बर्थडेला तर मी त्याच्याकडेच पैसे नाही मागणार. त्याला मी किती पण असू दे 100 रुपयाचं एक काहीतरी गिफ्ट दिले पण ते इंडिपेंडेंटली मी माझ्या कष्टातून दिले. ह्याचं जे समाधान आहे ना हे कुठेतरी मुलींना हवंसं वाटायला लागलं तिथपासून. म्हणून हे इंडिपेंडेंट होणं किंवा ह्या गोष्टी वाढल्या. हे जर तेव्हापासून असं असतं की बाबा तू 50 रुपये कमव, मी 50 रुपये कमवतो, पण ते 50-50 जोडून आपण 100 करू. असं नाही की मी 100 रुपये कमवतो आणि मग तू घरी बस. नाही मग ते खूप आयडियल झालं ना. आणि नाही, पण असं त्यालाच पार्टनरशिप म्हणतात ना. पार्टनरशिप मग आपल्या त्याचं डोळ्यासमोर असं कोणी पाहिलंच नाही ना. आपण हा. आतापर्यंत आपण काय आतापर्यंत बघत आलो, पाहिलं. आपण काय बघत आलो की आपले पॅरेंट, पप्पा कमवतायत, मम्मी कमवते की काही असेल, पण ते दोघांचं किंवा आपल्या पॅरेंट्सचं काय आहे की समजा थोडं काय झालं की भांडणं होत आहेत किंवा काय त्यांचे खूप हे असते, त्याच्यापेक्षा नकोच ना. कशाला पाहिजे आपल्याला पार्टनर. आपण आपले आणि खूपच गरज असेल तर आहेत, फ्रेंड्स आहेत किंवा वी कॅन लिव्हिंग ओनली, काही करू शकतो. आणि ह्याचा ना बॅड इम्पॅक्ट पडायला लागलाय. म्हणजे एक इंडिपेंडेंट मुलगी और जे काय आपण म्हणतो तर तिला म्हणजे वेगळ्या दृष्टीने बघायला लागलेत लोक की बाबा आता हिला मग ही लग्न वगैरे नाही करणार किंवा लग्न म्हणजे हे सोशल मीडियावर दिसतंय की लिव्हिंग मध्येच राहतोय आम्ही, मग मी खुश आहे. मग हे पोरींपर्यंत म्हणजे आता बघ ना यूथ, आता आपण 20च्या पुढेच समजा, पण हे जे सोशल मीडिया वापरणारे लोक आहेत हे 10वी नंतरच मिळायला लागलाय मोबाईल, 10वी नंतरच बघायला लागलेत. मग तिथपासून डोक्यामध्ये हेच की बाबा आता मला लग्न नाही करायचंय आणि लग्न नाही करून पण मी खुश राहीन की इंडिपेंडेंट होईल. लग्न न करणं म्हणजे इंडिपेंडेंट आहे का? असं चुकीच्या गोष्टी पसरत चालले असं मला वाटतं. लग्न करणं और न करणं हा शेवटी पर्सनल चॉईस आहे. ह्याचा इंडिपेंडेंट असण्याशी किंवा मी किती कमवते और मी कमवतच नाही और मी घरच्यांच्या जीवावर जगते ह्याच्याशी काही संबंध नाही. लग्न करणं और न करणं हे शेवटी पर्सनल चॉईस आहे, मुलाची असू दे और मुलीची. म्हणजे हे चुकीचा इम्पॅक्ट पडायला लागलाय सगळ्या रिलेशनशिप्सवर. बरं, एक हॉट टेक घेतो मी की समजा जी आई घरचं काम करते, घर सांभाळते, नीटनीटकं ठेवते, म्हणजे चूल बाळते काय म्हणा, येस येस. तरी पण मला वाटतं की ते खूप मोलाचं काम आहे. हो की समजा तेच कमी कमी समजायले की आता वाटायले की मी जे म्हणजे घरकाम जे आहे ते खूप कमी गोष्ट आहे, पण एक प्रकारची ती पार्टनरशिप आहे की नाही होऊ शकत. मी सांगते ना तुला, आजच्या कंडिशनला आपण एक दिवस, आता आपण बाहेर काम करतो पण एका दिवशी सकाळी उठून 5ला उठून तुम्ही अख्खा दिवस रात्री झोपेपर्यंत घर सांभाळून दाखवा, मुलांनी मुलींनी दोघींनी पण. नाही होत आपल्याकडून. आपण फक्त 2 पोळ्या करून 4 पोळ्या करून जर बसलो ना तर लगेच आपल्याला थकवा येऊन जातो. मग ती आई कसं करत असेल? ते बी काही रिटायरमेंट नाही. रिटायरमेंट नाहीये. कुणी म्हणणार नाही की बाबा बापरे आज तू 2 पोळ्या जास्त केलास, बापरे आज तू 2 भांडी जास्त केलीस, घासलीस, हे नाहीच आहे. किंवा विदाऊट म्हणजे कौतुक नाही किंवा त्या म्हणजे त्या बाईला कुणी म्हणणार पण नाहीये की बाबा खूप थकलीस का. उलट आपण मीठ जास्त झालं म्हणून भांडण करायला तयार होतो. म्हणजे ही गोष्ट कुठेतरी मग ह्याला खूप आपण कमी समजायला लागलो. तरी घर सांभाळणं म्हणजे चीप गोष्ट आहे असं वाटायला लागलंय आजकाल. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी वाढल्यात की मी घर सांभाळलं, मी जर माझ्या नवऱ्याची और माझ्या जे काय फॅमिलीची काळजी घेतली घरी राहून तर मी खूप कमी आहे असं लोकांना वाटायला लागलं. लोक हेच विचार करतात की फॅमिली नको, फॅमिलीची जबाबदारी नको, मी आणि माझा नवरा एवढंच मला पाहिजे का, तर त्याची जबाबदारी माझ्यावर पडेल, मग सणावाराला सगळ्या गोष्टी करायला लागतील. करा ना 2 दिवस, काय अडचण आहे तुम्हाला. तितक्या त्या गोष्टीसाठी तुम्ही इतकं मोठं पाऊल उचलता की लग्नच नाही करायचं. नाही, पण जर पार्टनर अंडरस्टँडिंग असेल तर सगळं करू. पण जर ते कसं ना आत्तापर्यंत जे हे येतात आपल्या समोर ज्या केसेस येतात ना त्यात खूप असं गोष्टी दाखवल्या आहेत की पार्टनर चांगला नसतो किंवा त्यांचे सासू सासरे चांगले नसतात किंवा काय असते. आणि त्याच्यामुळे मग ते डोक्यात एक टाईप ऑफ भीती बसली की
नको बाबा, एवढं करण्यापेक्षा कशाला कोण रिस्क घ्या का म्हणून आम्ही त्यांच्या घरी जा आणि हे करा, त्याच्यापेक्षा नकोच. काय सांगते ते उद्या आज चांगले वागले आणि उद्या पलटले. खूप सारे आजकालचे तू मूवीज आणि मालिका बघतोयस तर त्याच्यामध्ये काय दाखवलंय? सासू त्रास देतेय, सासू खूप श्रीमंत घरातली आहे पण नवरा खूप श्रीमंत घरातला आहे, ती गरीबाची मुलगी त्याच्याकडे प्रेमात पडून ते लग्न करून जाते, मग तिचा वनवास सगळा, मग ती सासू तिला त्रास देणार, मग तू पैसे नाही तुमच्याकडे, हे नाही तुमच्याकडे, ते नाही तुमच्याकडे, मग ती म्हणजे ते पूर्ण म्हणजे ते बिंबवत चाललंय सगळ्या युथवर किंवा आपल्या घरच्यांवर सुद्धा. की म्हणजे बघ ना, ते म्हणतात ना की आपली मुलगी जावयानी तिला जर वेगळं दोघांमध्ये सेपरेट राहायला गेले तर आईला खूप आनंद होतो, पण तेच आपल्या मुलाला सुनेनी जर वेगळं राहायला हे केलं तर त्रास होतो. हे दोन तुमचे दृष्टिकोन आहेत ना. मुलीच्या बाबतीत तुम्ही असा विचार करताय, मुलाच्या बाबतीत तुम्ही असा विचार करताय, मग तुम्ही नेमकं तुमचं ते चौकट काय? हे खूपच वाढलंय. म्हणजे मालिकांमधून पण हेच पसरवतायत. मग नंतर ती सासूच परत चांगली वागायला लागते. म्हणजे लोकांना स्टोरी काय क्रिएट करायचे हेच आज खूपच कन्फ्युजन आहे. काय वाटतं तुला? मालिका तर म्हणजे मी तर बघत नाही, पण ते थोडं थोडं जेव्हा डोळ्यावर पडते तेव्हा काहीतरीच एकदमच मसाला वगैरे असते त्यात, काहीतरी होईले, सून पडायली पायऱ्यावरनं वगैरे वगैरे काय काय असते. आणि असं झाले की लग्न करत नाही, त्याचं जे गोष्ट आहे त्याच्या खूप साऱ्या गोष्टी म्हणू शकतात की आता पैसा जास्त कमावा लागायला आहे. आणि इन जनरल पोरी त्यांचं इंडिपेंडन्स हे करतायत की प्रायोरिटाईज करतायत, कारण त्यांनी त्यांच्या मम्मीचं बघितलं असेल त्यांच्या वगैरे वगैरे. आणि आधी असं होतं की इंडिपेंडन्स एवढी चॉईस नव्हती असं वाटतं मला, की आधीच झटापट लग्न व्हायचं आणि पुन्हा त्याच्यानंतर हेच. पण आता पोरींकडे चॉईस आहे की मी इंडिपेंडन्स पण राहू शकते आणि लग्न पण करू शकते, मग मी काय करणार. मग ते चॉईस असणं चांगली गोष्ट आहे, पण मला असं वाटतं की एक असं नाही की इंडिपेंडन्सच्या नावाखाली एक कम्प्लीट अवॉइड करणं रिलेशनशिपमध्ये येणं किंवा कमिट होणं, जे एक त्याच्यात अवॉइडन्स निर्माण नाही व्हायला पाहिजे की मला ह्या गोष्टी करायच्याच नाहीत वगैरे वगैरे. की जर रिलेशनशिपमध्ये कमिट होऊन जर त्यांचं सगळं चांगलं होत असेल, एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जर दोघं पण आनंदी होत असतील, पण ती जी रिस्पॉन्सिबिलिटीची जर एवढी भीती वाटत असेल तर ते मला वाटते की ते अवॉइड केलं पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटीजला घाबरून रिलेशनशिपमध्ये न येणं हे चुकीचं आहे, राईट? हां, तुम्हाला खरंच मनापासून वाटतंय की नाही बाबा मला एकटंच राहायचंय तर ती वेगळी गोष्ट आहे, पण मला जबाबदारी नको आहे म्हणून मी लग्नच करणार नाही ही गोष्ट चुकीची आहे. मग लग्न नाही करायचं, मग असंच लिव्ह मध्ये काही पण करतील, मग हे चुकीचं आहे ना. शेवटी कुठल्याच आई वडिलांना आवडणार नाहीये. तर पुढची चिठ्ठी काढ. पुढची चिठ्ठी एकाच टॉपिकला किती दळून घेऊ शकतो. खूप आहे, दिवस जाईल. थांबा, नेक्स्ट चिठ्ठी काढण्या अगोदर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण आपण हे 5 पार्ट्स मध्ये अपलोड करणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलचं नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका. आम्ही अशाच विविध विषयावर रोजच्या कशी चर्चा करणार आहोत, म्हणून ट्यून राहा. तेवढंच, धन्यवाद.